नमस्कार मंडळी. तर आता पाऊस सुरू झाला आहे, तर आपल्याला आता बिया लावायच्या म्हणजे वाळकाच्या ह्या दोडक्याच्या आणि घेवडीच्या. जो आपला बांध आहे त्या बांधाला पण आता बिया लावूया. बघा, तर आपल्या गेल्या वर्षी पुढे बांधून ठेवलेल्या बिया होत्या घेवडीची, लांबडी घेवडी आपण जे करतो ना लांबडी घेवडीची. आणि हे जे आहेत आपल्या काय म्हणतो दोडक्याची बिई, आणि ती वाळूत म्हणजे हिरवी काकडी असते ना, हिरवीवाली ती काकडी, त्याला म्हणतो वाळू, आणि कोण म्हणतो तवस म्हणतो तवस. त्या बिया आहेत त्यात आपण आपल्या बांधाला नेऊन लावूया. तर मी माझ्यासोबत फावडं आणलं आहे, 2-in-1 फावड्यावर डबल आहे. आता हे आता खालून ते घ्यायला लागल्या. आपल्या मंदिराच्या खाली इथे एका बाजूला एक वावर आहे, त्याचं नाव आहे चोंड. ह्या गवडला सुद्धा पाणी आलं आहे भरपूर. ह्या वावराचं नाव आहे चोंड. ह्याच्या बांधाला आपण आता ते बिया लावूया. छोटासा खड्डा केला आहे, आणि आता आपण 2 घेवडीच्या बिया घेतल्या आहे. ते घेवडा ह्याच्यामध्ये लावायचे, घेवडे लांब घेवडीचे. आणि ज्यावेळेस ते घेवडे उगून येईल तेव्हा या आंब्यावरती जाणार वरती सरळ. त्याच्या थोड्या बाजूला आता वाळकीच्या बिया लावूया. आपण बी लावताना 2-2 बिया लावतो, कारण की एक जर उगवलं नाही तर दुसरं तरी उगवलं ना, त्यामुळं. आता असं सगळ्या बांधणं जरा जरा लांब 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 अशा बिया लावून टाकायच्या, म्हणजे थोड्या दिवसानं म्हणजे गणपतीपर्यंत ते बरोबर आपल्याला भेटणार. म्हणजे ते त्यावेळेस त्याला फळं वगैरे काकडे येणार, दोडकं येणार आणि घेवडे येणार, त्यावेळेस आपण काढायचं.